कोणीच गाठू शकत नाही. मग ते कृषी क्षेत्र असो नाही तर अजून काही. साळुंखे सरांनी आपल्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे. खरं तर साळुंखे सर म्हणजे मला म्हणजे काय बोलावं साळुंखे सरांबद्दल हे सुचतच नव्हतं, तरी पण लिहिलंय सर. साळुंखे सर म्हणजे त्यांनी आपल्यासाठी खूप मेहनत घेतली, पण सर त्या मेहनतीचं आम्ही सोनं फक्त नाही तर आम्ही प्लॅटिनम करणार आहे. कारण आम्ही खूप वेळा विचार केला की आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, खूप तुम्हाला सहन करावा लागलाय, पण आम्हाला त्याचा पश्चाताप होतच राहील की आमच्यामुळे तुम्हाला खूप म्हणजे खूप त्रास झालाय. आम्ही खरंच सर, आम्ही तुम्हाला सगळ्या शिक्षकांना मी सगळ्या वर्गातर्फे माफी मागते की तुम्ही तुमच्या सागराप्रमाणे त्या मनात आम्हाला माफी द्या. खरंच आमचं खूप चुकलंय, पण खरंच चूक जर तुम्हाला वाटत असेल की आमची खरंच चूक असेल तर खरंच तुम्ही आम्हाला माफ करा. साळुंखे सरांबद्दल मी मान्यवरांना सांगू इच्छिते की साळुंखे सर शिक्षक म्हणून चांगले आहेतच, पण ते वडील म्हणून देखील खूप चांगले आहेत. कारण त्यांना मुलगी नाही अशी त्यांनी कधी खंत बाळगलीच नाही. उलट आम्हा सर्व मुलींच्यातच त्यांची मुलगी रोज पाहतात. त्यामुळे ते शिक्षक म्हणून छान आहेतच, पण एक वडील म्हणून सुद्धा ते खूप छान आहेत. खरंच खूप आठवण येणार सर तुमची. तुम्हाला झालेला त्रास याचा पश्चाताप आम्हाला होतच राहील, पण मी मित्रांना एक सगळ्या विनंती करते की त्यांनी 100% रिझल्ट सगळ्यांनी आपण लावून दाखवायचा. ज्यांनी साळुंखे सरांना त्रास दिला आहे त्यांच्या नाकावर टिचून, भले आपल्याला राग येऊ ना येऊ, पण आपण 100% जेव्हा रिझल्ट लावू ना तेव्हा त्रास देणाऱ्यांना कळेल की साळुंखे सर काय होते ते. काल आम्ही सर्वजण घरी जमलो होतो तेव्हा आमचा सर्वांचा एक विषय झाला की आज शाळेचा शेवटचा दिवस आहे. मग आपण एवढा आनंदासारखा थोडा दुःखाचा क्षण, थोडा आनंदाचा क्षण, पण जास्त पण आम्हाला दुःखाचा क्षण वाटतोय. कारण आम्ही सर्वजण एवढे पहिलीपासून 10वी पर्यंत एकत्र, आमच्यात भांडणं तर खूप झालेले आहेत, पण तेवढा साथ द्यायला वर्ग 1 नंबर आहे. त्यामुळं आम्हाला असं वाटलं की एवढं नटून थटून जाण्यापेक्षा लास्ट का होईना शाळेचा ड्रेस घालून जावा. पण कसं आहे ना, मन असतं जरा नटावं वगैरे, पण तेव्हा मी काहीच कुणाला बोलले नाही. तेव्हा माझ्या मनात मी असा विचार केला, उद्या सगळ्यात एकच सांगू की आम्ही एवढ्या साड्या ड्रेस का घालून आलो. ही शाळेची जी इमारत आहे ना ती आम्हाला पाहत असते, भले ती निर्जीव आहे पण ती आम्हाला पाहत असते. ती इथल्या वातावरणातून हवेतून आम्हाला सांगत असते की तुम्ही येथून कुठेही दूर निघालेला नाही, तुम्ही इथेच राहणार आहात, तुम्हाला मला भेटायला यायचं आहे. आपण सर्वजण इथून दूर निघालेलो नाही, आपल्याला काही दिवसासाठी आपण फक्त मोठं बनायला चाललोय. ज्या शाळा माऊलीनं तिच्या माईच्या कुशीत आपल्याला सांभाळलेलं आहे, वाढवलेलं आहे, अगदी आईप्रमाणे वाढवलेलं आहे, त्या आईसाठी आपण मोठं बनायला चाललोय, तिचं नाव थोडंसं वरती करायला चाललोय. त्यामुळे इथून जाताना थाटामाटात आनंदात आपलेपणाच्या जिव्हाळ्यात जायचं आहे. बस एवढंच कारण. धन्यवाद.